गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल द रोड ट्रिपर MS03 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे संडे. आज आपण निघालेलो आहे मॉर्निंगमध्ये 8 वाजता आणि आज संडे असल्यामुळे फटाफट अर्निंग होणार आहे. ट्रॅफिक कमी असणार आहे, त्याच्यामुळे आज होप सो आज आपला टार्गेट ऑलमोस्ट पूर्ण होणार आहे आणि टार्गेट क्रॉस करायची पूर्ण तयारी आपली आहे. सकाळी फुल फ्रेश मूडमध्ये निघालेलं आहे. पूजा वगैरे सर्व करून झालेलं आहे. गाडी वगैरे साफ सगळी झालेली आहे. डिव्हाइस ऑन करतो आहे. डेली ब्लॉग टाकायला नाही भेटत आहे. टायमिंग खूप कमी पडतो आहे, मॅनेज होत नाही आहे. दिवसभर गाडी चालून दमाला होतं, संध्याकाळी घरी गेल्या जेवण आपण झोपतो, त्याच्यामुळे टाईमचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे. तरी मी ट्राय करतो, जेवढा व्हिडिओ बनवायला भेटेल मी बनवतो. चला, डिव्हाइस ऑन केलेला आहे. बघूया आता फर्स्ट ट्रिप कुठली लागते आपल्याला, आपण कुठल्या साईडला जातो आहे. ओपन केल्या लागलेली आहे आणि उचललेली पण आहे ट्रिप. कुठली सोसायटी काय बघितली नाही. किलोमीटर करतो 0. ट्रिप घेतली की नाही. हां, ट्रिप झालेली आहे. नेव्हिगेशन केलेलं आहे. चला, पिकअपला जाऊया. फटाफट पिकअप करूया. मॉर्निंगचा टाइम आहे, जास्त वेळ घालवायचा नाही आहे. पिकअप करतो, तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ट्रिप झालेली आहे. कंप्लीट फेअर भेटलेला आहे. 370 रुपीज बऱ्यापैकी डेटा फेअर भेटला असं बोलू पण शकतो आणि नाही पण बोलू शकत. आपण आलेलो आहे ठाणा भिवंडी साईडला. अर्धा 45 मिनिट्समध्ये त्यांना ड्रॉप केलेलं आहे. इथून आता बघूया, खूप मुश्किलने ट्रिप लागेल, पण ट्राय करूया आपण इथून फटाफट ट्रिप घेऊन मुंबई साईडला जाण्याचा. इकडे थांबून का उपयोग नाही आहे. चला बघूया कुठली ट्रिप भेटते का. भेटली तर तुम्हाला लगेच दाखवतो आणि आपण आता ठाण्याच्या दिशेने जाऊया. 2 ड्रॉप झालेले आहे कंप्लीट. एक ड्रॉप झालेलं आहे उबेरमध्ये आणि एक झालेलं आहे रॅपिडोमध्ये. रॅपिडोमध्ये एक्सेलची 2 किलोमीटरची बुकिंग होती, ती पूर्ण केलेली आहे. 150 रुपये फेअर भेटलेलं आहे. बऱ्यापैकी चांगला फेअर भेटलेला आहे आणि रनिंगमध्ये असतानाच उबेरची एक्सेलची बुकिंग लागली आहे. मस्त बुकिंग आहे, रनिंगमध्ये उचललेली आहे. आणि आता फक्त त्यांना 1 मिनिटाच्या अंतरावर जाऊन पिकअप करतो, फटाफट त्यांना ड्रॉप करतो, तुम्हाला दाखवतो. फेअर खूप मस्त दिलेलं आहे, त्याच्यामुळे रनिंगमध्ये उचललेली आहे, सोडलेली नाही आहे. आणि आता आपण 2 मिनिटात पोहोचणार पण आहोत त्यांच्या इथे. त्यांना पिकअप करतो, ड्रॉप करतो, तुम्हाला दाखवतो किती फेअर भेटला ते. प्रभादेवी दादरची बुकिंग आहे. प्रभादेवीला ड्रॉप झालेला आहे. फेअर एकदम मस्त फेअर भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. फेअर एकदम जबरदस्त फेअर भेटलेला आहे. आणि आता त्यांना मी कन्व्हिन्स पण करण्याचा प्रयत्न केला आहे की पुन्हा आम्हाला जर तुम्ही कॉल करा, कारण की त्यांचा प्रोग्राम 1-2 तासामध्ये कंप्लीट होऊन जाईल, तर बेस्ट काम होईल. आता रनिंगमध्ये असताना ट्रिप लागली आहे मलबार हिलची, ती पण पिकअप करतो, ड्रॉप करतो त्यांना. पण त्यांचं पण फेअर बऱ्यापैकी ठीकठाक दिलेलं आहे. एक्सेलची ट्रिप आहे आणि ह्या कस्टमरला पण मी कन्व्हिन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. माझा नंबर वगैरे त्यांना दिलेला आहे की जर जमलंच तर कॉल करा. त्यांना पण पुन्हा ठाण्याला घेऊन जायचं आहे. माझं काम बेस्ट होऊन जाईल, त्यासाठी त्यांना मी हे केलेलं आहे. बघूया आता किती काम होतं त्यांचा. फोन येईपर्यंत आला तर ठीक आहे, ना तर आपला उबेर बाबा जिंदाबाद आहे. उबेरमध्ये पण आपल्या संडेला मस्त काम चालू आहे. चला बघूया, वेट करूया त्यांच्या कॉलचा आणि ही ट्रिप पहिली कंप्लीट करूया. ही ट्रिप पण झालेली आहे कंप्लीट. मरबालीला त्यांना ड्रॉप केलेलं आहे आणि इथून आपल्याला ऑलरेडी एक वेटिंगमध्ये दुसरी ट्रिप आहे, ती पण घेतलेली आहे. चला फटाफट जाऊया, त्यांना पण पिकअप करूया. ॲक्च्युली काम आहे, आज संडे आहे तर खूप, तर आपण वेट नाही केलं पाहिजे. फटाफट जातो, त्यांना पण मस्त फटाफट पिकअप करतो. रोलपर्यंतला ड्रॉप आहे त्यांचा. बघूया, त्यांचा पण फेअर बऱ्यापैकी ठीकठाकच दिलेला आहे, किलोमीटर कमी असल्यामुळे. आणि जो फेअर मला मागाशी प्रभादेवीचा होती ती मस्त ट्रिप होती. त्याच्या अगोदर मला एअरपोर्टची ट्रिप लागली होती. एअरपोर्टला मी जात होतो पिकअप, म्हणजे त्यांना पिकअप करायला. पण माझ्या गाडीमध्ये एक रॅपिडोचा कस्टमर होता. 2 मिनिटाच्या अंतरावरती त्याला सोडायचं होतं. बट त्याला सोडायच्या नादामध्ये कस्टमरने 2 वेळा फोन केले मला, आप आ रहे होणार एअरपोर्ट जाणे का. तर मी तर पोचायला तिकडे गेलो रिटर्न, पण तोपर्यंत कस्टमरने कॅन्सल केला नाही. कस्टमरने कॅन्सल केल्या प्रभादेवीची मला इथं मस्त ट्रिप लागली होती. आणि जे बोलतात जे होतं चांगल्या साईडच होतं. एअरपोर्टचे पण पैसे चांगले दाखवत होता, पण प्रभादेवीचे त्याच्यापेक्षा जास्त चांगले दाखवले पेमेंट. त्याच्यामुळे मला इकडे येणं बेस्ट वाटलं. चला काय प्रॉब्लेम नाही, तर फटाफट ही पण ट्रिप कंप्लीट करूया. आज संडे, आज थांबायचं नाही आपल्याला. जेवढी अर्निंग कव्हर करता येईल तेवढी करायची आहे. खाली रस्ते आहेत आणि बघू शकता तुम्ही, अर्धी टाकी CNG पण खतम झालेली आहे. पण काम पण तसं एकदम मस्त झालेलं आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाटत आहे. फटाफट जातो, त्यांना पिकअप करतो, ड्रॉप करतो, तुम्हाला दाखवतो किती फेअर भेटला ते.
चौथी ट्रिप पण झालेली आहे कंप्लीट. बघू शकता इथे सोडलेलं आहे. फेअर पण बऱ्यापैकी ठीकठाक भेटलेलं आहे आणि आपण आता इथून बाहेर पडूया मॉलच्या इथून. बेस्ट काम झालेलं आहे आपलं. 12 वाजलेले 12:30 झालेले आहेत आणि 12:30पर्यंत 4 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत आणि 4 ट्रिपमध्ये काम एकदम बेस्ट झालेलं आहे आपलं. बऱ्यापैकी ठीकठाक झालेलं आहे. उबेर बाबांनी आपलं काम एकदम मस्त केलेलं आहे. आता इथून फटाफट बाहेर पडूया आधी. बाहेर पडून मग तुम्हाला दाखवतो मी टोटल कुठली ट्रिप अजून लागते का बघूया. आपण वेट करूया. ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही लागली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला एक्झिटसाठी चला. अरे बापरे, कुठं दुसऱ्या ठिकाणी आलो एक्झिट करायसाठी. 127ची लागलेली आहे. रोल परेडमध्येच लागलेली आहे. ही पण ट्रिप घेतलेली आहे. बघूया फटाफट बाहेर पडे. ही ट्रिप घेऊया आपण आणि मग यांना ड्रॉप करूया. CNG पंपच्या इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती पिकअप होता. प्रीमियमची बुकिंग होती, कंप्लीट केलेली आहे. 2.5 किलोमीटरचा ड्रॉप होता. 149 रुपीज भेटलेले. इथं बेस्ट आहे. इथेच ड्रॉप केलेलं आहे याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आणि मस्त. आता इथून बाहेर पडूया. काम आपलं चांगलं होतं संडेप्रमाणे. आता बघूया आपण इथून बाहेर पडू फटाफट कुठे ट्रिप लागते काय. मुंबई संडेला जी फिरायला मजा असते ना ती कुठेच नसते. बघूया आता आपण थोडासा अजून बाहेर पडूया. फटाफट ट्रिप लागली आपल्याला. लंचला अजून खूप वेळ आहे. आत्ताशी 1 वाजलेला आहेत. टाईम खूप आहे. बघूया फटाफट अर्निंग कवर करून आपण लंच बिंच करणार आहोत. आपण आता आहोत रोल परेलच्या आसपासच आहेत. 2 कारण की फिनिक्स मॉलच्या इथून आपण 2 मिनिटाच्या अंतरावरतीच ड्रॉप केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्ती लांब नाहीत आपण. इथून एखादी मोठी ट्रिप लागली तर खूप बेस्ट होईल. ठाणा या साईडला वगैरे आणि पुन्हा परत तिकडून या साईडला लागली तर बेस्ट होईल. म्हणजे आपलं कामच मस्त होऊन जाईल. CNG पण पुन्हा फुल केलेली आहे. म्हणजे आता टेन्शन नाही आहे. थांबायची कुठे आधीमध्ये गरज नाही आहे. इथे हॉटेल्स एवढे छान छान आहेत ना, म्हणजे बेस्ट हॉटेल आहेत. एक गोष्ट अशी आहे की प्रीमियम चार्जने बुकिंग लागलेली आहे. 21 मिनटं 8 किलोमीटरची. चला ठीक आहे, उचलूया. थांबून काय करायचं आलं. हो, रिक्वेस्ट गेलेली आहे. त्याला काय प्रॉब्लेम. तुम्हाला हॉटेल दाखवायच्या नादामध्ये ट्रिप गेली, काय प्रॉब्लेम नाही. चला, एक गोष्ट अजून बोलायची होती की मुंबईमध्ये आपलं एवढं फिरण्यासारखं आहे. बाहेर साईडून फिरायला येतात. मी संडेला खूप वेळा नोटीस केलेलं आहे. आज ठीक आहे, आज माझ्या गाडीची टॅक्सी टेम्पो नाही बनवला कोणी. आज ऑलमोस्ट विदाउट टेम्पोच काम चालू आहे. पण मी जेव्हा संडेला गाडी काढतो ऑलमोस्ट जास्ती गाडी टेम्पो बनते माझी गाडी. आज विदाउट टेम्पो काम झालेलं आहे आणि जेवढे कस्टमर येतात मुंबईमध्ये माझ्या गाडीत बसतात, फिरतात वगैरे, तर त्यांना एवढी मुंबई आवडते की वाव. ते बिल्डिंग्स बघून किंवा अंबानीचं घर बघून, फ्रीवे बघून, वर्ली सिलिंग बघून, कोस्टल रोडवरती गेल्यावर म्हणजे त्यांना असं वाटतं की यार मुंबई म्हणजे काय आहे. आणि आपण इथे मुंबईमध्ये राहून आपल्याला कौतुक नसतं की मुंबई घाण आहे. ठीक आहे, लोकल साईडला घाणच आहे, पण या साईडला आल्यावरती मुंबई बघण्यासारखी आहे. आणि कस्टमर जे पण म्हणजे बाहेरून येतात फिरण्यासाठी वगैरे, म्हणजे पंजाब साईडून, दिल्ली साईडून, गुजरात साईडून, म्हणजे एवढ्या लांबून कस्टमर येतात फक्त इथे फिरण्यासाठी. म्हणजे मी त्यांना नोटीस केलं की जे बघतात ना की यार काय भारी आहे म्हणजे मुंबई. त्यांना एवढी आवडते जे रस्ते बघतात, कोस्टल रोडवर फिरतात, ताजमहल, म्हणजे खूप आपण लहानपणापासून बघतो त्याच्यामुळे आपल्याला एवढं नवल नाही वाटत. पण सिलिंगवरून जाताना तुम्हाला माहिती आहे अंबानीचं घर लागतं. म्हणजे त्यांचे जे कस्टमर असतात त्यांची मुलं इथे जॉबला वगैरे करतात. आता हे आपल्यासारखी शरणात्मक गोष्ट आहे असं बोलू शकतो, कारण की ते बाहेरून येऊन इथे जॉब करतात. त्यांना चांगली सॅलरी आहे, चांगल्या ठिकाणी राहतात. ते आपल्या आईवडिलांना पण इकडे बोलून घेतात, त्यांना मुंबई फिरवतात. खूप कर्तव्याची गोष्ट आहे, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आपण हे सर्व नाही करत, खूप कमी करतो. कारण की आपल्याला फालतू कामं करणारच वेळ कमी पडतो, तर आपण कधी आपल्या घरातल्यांना टाईम देणार. आणि माझा बोलण्याचा उद्देश थोडा तुम्ही समजून जावा. थोडा मी समजवतो आहे, डायरेक्टली मी नाही बोलू शकत आहे, थोडंसं इनडायरेक्टली बोलतो आहे. थोडं समजून जावा. बट मला म्हणजे असा अभिमान आहे की मी मराठी आहे आणि मी मुंबईमध्ये राहतो. मला असं खूप अभिमान वाटतो कधी असं कस्टमरच्या तोंडातून ऐकल्यावरती. आणि ही खरीच गोष्ट आहे, कारण की तुम्ही पण बघा ना की म्हणजे किती त्यांना कर्तृत्ववान वाटतं की यार आपण मुंबईमध्ये राहतो आहे. म्हणजे बाहेरून राहतात. आता ते रेंटने राहतात की हे राहतात, ऑफिस रेंट पे करते, काय करते, सॅलरी त्यांना चांगली असेल कारण की जॉबच ते तसे करतात. आणि स्टँडर्ड एरियामध्ये राहतात, वरळी, बँड्रा, BKC, म्हणजे अशा वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी, मलबार हिल, अशा ठिकाणी ते लोक स्टे करतात. म्हणजे बोलण्याची गोष्ट आहे. आणि आता मी जास्ती नाही बोलत या गोष्टीवरती, कारण की खूप जणांना राग पण येईल किंवा काही पण वाटेल.
म्हणजे माझा बोलायचा उद्देश एकच आहे की आपली मुंबई आपला महाराष्ट्र आहे आणि कर्तव्य वाटलं पाहिजे, म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की आपण महाराष्ट्रात राहतो. आणि मराठी असल्याचा तर खूप अभिमान वाटला पाहिजे तरी आपण महाराष्ट्रात राहतो. बाहेरून लोक येऊन आपल्या मुंबईची तारीफ करतात, महाराष्ट्राची तारीफ करतात. एक गोष्ट वेगळी आहे की ते सेंट्रल लाईनला कमी जातात, या साईडला फिरतात म्हणून त्यांना ॲक्च्युली खरी मुंबई माहिती नाही आहे. पण खरी मुंबई ॲक्च्युली या साईडलाच आहेत. एकही कस्टमर मी अजून असा बघितला नाही की तो मराठी स्टँडर्ड आहे आणि तो बसला आहे आणि मुंबई साईडला फिरायला आले वगैरे फॅमिलीला घेऊन. एखादे दोन असतात ग्रुपमध्ये, पॅरेंट्सला घेऊन नाही आलेत पण ग्रुप्समध्ये जी मुलं असतात ते त्यांच्या पॅरेंट्सला म्हणजे ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये एखादे दोन मराठी असतात. असं नाही आहे, मराठी मेन पोझिशनवर सर्व मराठीच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. प्रत्येक गव्हर्नमेंट जॉबमध्ये मराठी माणूस आहे हे समजायला पाहिजे. प्रत्येक पोलीस खात्यामध्ये मराठी माणूस आहे हे समजायला पाहिजे. म्हणजे आहेत म्हणजे मराठी माणसं मेन पोझिशनला आहेत, अशा छोट्या मोठ्या चिरीमिरी पोझिशनला नाही आहेत. आणि मराठी माणसाला असं काय वाईट वाटायची गोष्ट नाही आहे, ते लहानपणापासून इथे राहिलेले आहेत, मुंबई फिरलेले आहेत, त्याच्यामुळे हे नाही आहे. पण आपले जे पूर्वज आहेत म्हणजे त्यांना पण आपल्याला फिरवलं पाहिजे असं मला म्हणजे पर्सनली वाटतं. बाकी तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मत मांडा आणि मला पण सांगा की याच्यावरती काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं आणि नक्की काय करायला पाहिजे. चला काय प्रॉब्लेम नाही. एनिवे 1 वाजलेला आहे, 1 वाजून 15 मिनटं झालेले आहेत. आपल्याकडे अजून थोडासा टाईम आहे. एखादी एक मोठी ट्रिप लागली तर खूप बेस्ट काम होऊन जाईल. तर आपण इथे जास्ती वेळ थांबणार नाही, मी अजून इथेच आहे, फिनिक्स मॉलच्या आसपासच आहे, जास्ती लांब नाही आहे. वेट करूया, थोडी ट्रिप लागली तर बेस्ट काम होईल. फटाफट इकडून कुठेतरी जाऊ. प्रभादेवरून पण अजून कॉल नाही आलेला आहे, मी त्यांना नंबर तर दिलेला आहे, माझं कार्ड दिलेलं आहे. त्यांनी जर कॉल केला मला तर बेस्ट काम होऊन जाईल. ठाण्याला सोडेल त्यांना मस्तामध्ये आणि तिकडे सोडून पण मी लंच करू शकतो. पण त्यांचा अजून कॉल नाही आलेला आहे आणि बघू वेट करूया. आला तर प्रभादेव इथून जास्ती लांब नाही आहे, माझ्यापासून जवळच आहे. सिद्धिविनायकच्या इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती त्यांचा पिकअप होता. तर त्यांनी मला कॉल केला तर त्यांचा फेअर मस्त भेटलेला आहे, जाताना पण त्यांनाच मी घेईन तर बेस्ट काम होऊन जाईल माझं. चला बघूया काय प्रॉब्लेम नाही, आपण वेट करूया. इथे कुठली ट्रिप लागते तर बघूया, लागली तर तुम्हाला मी दाखवतो. फिनिक्स मॉलच्या बॅक साईडूनच आपल्याला एक्सेलची ट्रिप लागलेली आहे, दादर ईस्टची. एकदम बेस्ट काम आहे. चला बघूया. असं पण आपल्याला प्रभादेवी साईडला जायचं होतं दादरला. जर त्या मॅडमचा फोन आलाच म्हणजे मी होप नाही सोडत आहे 2-3 वाजेपर्यंत तरी की त्यांचा पिकअप येईल, तोपर्यंत मी इकडे फिरतो आहे. या साईडलाच आहे काम पण इकडे चालू आहे आपलं, तर होप तर सोडत नाही आहे मी. यांच्या पण फेर बरा दाखवते, 4 किलोमीटरचा ड्रॉप आहे. फटाफट त्यांना पिकअप करतो मी आणि ड्रॉप करून फक्त आपल्याला त्यांची ट्रिप लागली पाहिजे. जर त्यांनी फोन केला तर ठीक आहे, आता बुक केली तरी पण लागली तरी बेस्टच आहे. आपण आसपासच राहूया, कारण फेअर चांगला देतो त्याच्यामुळे मला ते आवडलेलं आहे. त्याला बघूया काय प्रॉब्लेम आहे. फटाफट जातो, त्यांना पिकअप करतो आणि त्या साईडला पोहोचण्याचा प्रयत्न करूया आपण. ही ट्रिप पण झालेली आहे कंप्लीट. कस्टमरला सोडलेलं आहे 3 किलोमीटरच्या अंतरावरती 216 रुपये फेअर भेटलेला आहे. म्हणजे 50 रुपये किलोमीटरने आपण गाडी चालवते संडेला, ही असते मजा. अरे सॉरी, कंप्लीट रुपये नाही केलेलं आहे. हां कंप्लीट ओके. आता आपण बघते 2 वाजलेले आहेत, आपलं काम बऱ्यापैकी ठीकठाक झालेलं आहे आणि आता बघूया आपण इथून बाहेर पडूया. नायगावला सोडलेलं आहे ना मस्तपैकी. इथे पार्किंग वगैरे बघूया, जागा तर खूप मस्त आहे, एरिया पण खूप छान आहे इकडे. नायगाव मी खूप वेळा आलो आहे पण इकडे एवढी मोठी बिल्डिंग बनली आहे कधी आयडिया नाही मला. नायगावला माझी मावशी राहते, माझी फॅमिली आहे इथे. बट मी ते पोलीस कॉलनीमध्ये गेलेलो आहे खूप वेळा, पण हे प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये इथे कधी आलो नाही आहे. चला एनिवे काय प्रॉब्लेम नाही. आपण तिथे विचार करतोय काय करू. सिद्धिविनायक मंदिरला जाऊ. आता इथून सिद्धिविनायक मंदिर थोडंसं मला लांब पडणार आहे, कारण की मी आलेलो ईस्टला आणि सिद्धिविनायक मंदिर आहे वेस्टला. आता मी काय करू विचार करतो, 2 मिनटं बघूया, नाही तर इथेच कुठेतरी लंच करूया आणि परत डिव्हाइस ऑन करून आपण लॉगिंग करूया. मध्ये 2 वेळा मला ट्रिप लागली. एक माटुंगाची लागली, ती कॅन्सल झाली आणि एक लागली परत रोल पॅनलची फिनिक्स मॉलची, ती पण कॅन्सल झाली आहे. आता मी विचार करतो काय करू, इथे थांबू की पुन्हा त्या साईडला जाऊ. काय फिनिक्स मॉलला गेलो असतं तरी माझ्यासाठी बेस्ट होतं, पण कस्टमरने कॅन्सल केली ट्रिप. काय आयडिया नाही का कॅन्सल केली आहे. चला एनिवे काय प्रॉब्लेम नाही, बघूया आता फटाफट. इथे आपण कुठेतरी पार्किंग बघूया इथेच आणि लंच करून घेऊया आणि कामाला सुरुवात करूया. रोल परलची भेटली असती तर बेस्ट काम झालं असतं आपलं,
पण नाही भेटलेली आहे. चला बघूया आता, वेट करूया थोडी कुठली ट्रिप लागते का, नाही तर लंच वगैरे करून घेऊया. आता जिथे ड्रॉप केला तिथूनच मला पुन्हा एक ट्रिप लागलेली आहे. जस्ट बाहेर आलो, राईट टर्न मारला आणि लगेच सांताक्रूज वेस्टची बुकिंग लागलेली आहे. आता फटकन जातो परत त्याच बिल्डिंगमध्ये आणि त्यांना पिकअप करतो. पिकअप फिक्स आहे कारण की त्यांनी मला मेसेज केला आहे, बिल्डिंगचा वगैरे नंबर पाठवला आहे, फ्लॅट नंबर पाठवलेला आहे, त्याच्यामुळे कन्फर्म बुकिंग आहे. तर आपण आता पुन्हा जिथून बाहेर आलो त्याच बिल्डिंगमध्ये आपल्याला पुन्हा आज जायचं आहे. तर तुम्हाला मगाशी इंटरेस्ट दाखवला नाही मी, आता दाखवतो पुन्हा. म्हणजे छान आहे नायगावला, मध्येच एक नायगाव तुम्ही बघू शकता एकदम सडनली खूप वर्ष असंच आहे. आणि आता आपण फायनली पुन्हा इथे आलेलो आहोत आतमध्ये. जिथून आपण बाहेर आलो तिथे पुन्हा आपण आत आहे. आता इथे आपल्याला सिक्युरिटीने मगाशी पकडलं नव्हतं, कस्टमर होते, आता आपल्याला सिक्युरिटी पकडणार आहे. चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे. सिक्युरिटी गार्डने जास्ती काय प्रश्न नाही विचारले, फक्त नाव विचारलं आणि सोडलेलं आहे. चला काय प्रॉब्लेम नाही, कारण की ते हाय क्लास दिसते मला बिल्डिंग, त्याच्यामुळे थोडंसं आहे, बोलू शकतो आपण. आता इथून मला सांगितलं आहे 1602 स्प्रिंग टॉवर. बहुतेक आय थिंक आपण बरोबर चाललो आहे. चला फटाफट जातो पिकअपला. तर ऑलमोस्ट मी आलेलो आहे. इथूनच मगाशी बाहेर गेलो, तुम्हाला दाखवायला व्हिडिओ 2 मिनटं पण नाही झाले. आतमध्येच लागलं असतं तर बेस्ट काम झालं असतं. पण चला एनिवे काय प्रॉब्लेम नाही. आलो आता फटाफट आपण पिकअपला. 2 सेकंडमध्ये पोहोचतो आपण. त्यांना पिकअप करतो आणि सांताक्रूजला ड्रॉप करून तुम्हाला दाखवतो मी किती फेअर दिला ते. पण झालेली आहे कंप्लीट. स्टॉप ट्रिप होती. फर्स्ट स्टॉप होता बँड्रा बँडस्टँडला आणि सेकंड स्टॉप घेतलेला आहे सांताक्रूज वेस्टला. इथे त्यांना सोडलेलं आहे. लेडीज होत्या लास्टला, जेंट्स तिकडेच उतरले. आणि आता आपण एकदम थांबणार आहोत आणि जेवणार आहोत कारण की टाईम झालेला आहे ऑलमोस्ट 3:05. आपण 8 वाजल्यापासून कंटिन्युअसली गाडी चालवतो, म्हणजे 8 वाजल्यापासून 3 ते 7 म्हणजे 7 तास कंटिन्युअसली गाडी चालवतो आहे नॉन स्टॉप. 117 किलोमीटर गाडी चाललेली आहे आपली नॉन स्टॉप. आणि त्याच्यामुळे टाईम आलेला आता ब्रेक घेण्याचा. आणि आता आपण ब्रेक घेणार आहोत आणि लंच वगैरे करणार आहोत. आणि लंच केल्याच्या नंतरच आपण डिव्हाइस ऑन करणार आहोत. CNG आपल्याकडे आहे आणि ही CNG संपेपर्यंतच आपण काम करणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त आपण काम करणार नाही आहोत. जेवढी CNG भरू काम करू असे एवढी पण लालच नाही ठेवणार आहे आपण. चला बघूया. एनिवे आता आपण सांताक्रूजमध्ये आहोत. बघूया इथे बेस्ट थांबायला आपल्याला कुठे भेटणार आहे, तिथे आपण थांबूया आणि मग लंच करूया. आणि लंच नंतर डिव्हाइस ऑन करून तुम्हाला मी दाखवतो. A few moments later. लंच वगैरे करून झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे सगळं पिकअपला. पिकअप लागलेला आहे एक्सेलमध्ये महापेचा. घेतलेला आहे फेअर बऱ्यापैकी ठीकठाक दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे ट्रिप घेतलेली आहे. आता बघूया फटाफट पिकअपला पोहोचूया. 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे बट टायमिंग खूप दाखवते. आय थिंक ट्रॅफिक असणार. चला काय प्रॉब्लेम नाही, आपण फटाफट त्यांना पिकअप करूया. महापेला ड्रॉप करून तुम्हाला दाखवतो फेअर किती दिला ते. त्याची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. फेअर बऱ्यापैकी खूप छान भेटलेलं आहे. टार्गेट आपला ऑलमोस्ट दुपारीच पूर्ण झाला होता. बट आपण तरी पण संडे असल्यामुळे, रोड खाली असल्यामुळे फायदा उचललेला आहे. फुल गाडी चालवलेली आहे. किलोमीटर बघू शकता तुम्ही 150 क्रॉस किलोमीटर झालेले आहे. त्याप्रमाणे अर्निंग पण जबरदस्त झालेली आहे. आणि महापेला रनिंगमध्ये असतानाच आपल्याला मुलुंडची ट्रिप भेटलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनायला भेटला नाही. फटाफट मुलुंडमधून आपण आपल्या घरच्या दिशेने आलेलो आहे. आता फटाफट CNG भरतो. पार्किंगमध्ये जाताना तुम्हाला दाखवतो फायनली किती फेअर झाला आहे, आज दिवसभराची अर्निंग किती झालेली आहे आणि संडेची अर्निंग क्रॉस कशी झालेली आहे आपली ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ पूर्ण बघा. पार्किंगमध्ये आलेलो आहे मी आणि तुम्ही अर्निंग माझी ऑलमोस्ट उबेरमध्येच दुपारीच फुल झाली होती, म्हणजे पूर्ण झाली होती. त्याच्यामुळे मी जास्ती थोडा 1-1.5 तास रेस्ट केला जेवल्यानंतरचा. आणि त्याच्यानंतर मी उबेरमध्ये 2 ट्रिप मारल्या. महापेला गेलो आणि महापेवरून मी गो टू होम रॅपिडोची घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे मस्त झालेलं आहे. रॅपिडोचे मी ऑलमोस्ट 2 ट्रिप मारलेले आहेत आणि बाकी 10 ट्रिप झालेल्या आहेत त्या उबेरच्या झालेल्या आहेत. टोटल 12 ट्रिप केलेली आहे. अर्निंग आपली जेवढा टार्गेट होता त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे अर्निंग मस्त झालेलं आहे. आपले काम खूप छान झालेलं आहे. संडे आपला फन डे झालेला आहे आणि असा दिवस असेल की खूप मजा येते, काम करायला पण इच्छा जास्त होते. टाईम झालेला आहे 8:14 झालेले आहेत. टाईम आपल्याकडे अजून होता, आपण अजून 1-2 तास गाडी चालू शकत होतो. CNG पण आपल्याकडे होती. बट मी थोडा कंटाळा केला, घरी लवकर आलेलो आहे. लवकर जेवून वगैरे आराम झोपूया, म्हणजे मॉर्निंगला लवकर उठायला जमेल आपल्याला. आणि तेच आपण उद्या मॉर्निंगला लवकर गाडी काढून तोच टाईम आपण कवर करूया.
चला एनिवे काय प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून मला कमेंट करा, सांगा कुठे चुकते कुठे नाही आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला गुड नाईट, गुड बाय.